नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर या लेक्चरमध्ये आपल्याला HRM मधील जो काही आपण तिसरा टॉपिक बघत होता त्यामधील पुढचा पॉइंट म्हणजेच काय, फॅक्टर्स अफेक्टिंग ह्युमन रिसोर्स रिक्रुटमेंट, त्यालाच मराठीमध्ये म्हणता येईल काय, भरती प्रक्रियेला प्रभावित करणारे घटक. काय, भरती प्रक्रियेला प्रभावित करणारे घटक किंवा असे कोणते घटक आहेत जे भरतीवर परिणाम करू शकतात. तर बघा, आता ही भरती ही व्यवसाय संघटनेमध्ये व्यवसायाची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी व्यवसायामार्फत योग्य त्या कर्मचाऱ्यांचा शोध घेऊन त्या उमेदवारांना व्यवसाय संघटनेमध्ये रिक्त जागांकरिता आवेदन करण्यासाठी आकर्षित करण्याची प्रक्रिया म्हणजेच काय आपण म्हटलात, भरती होय. बरोबर. भरती म्हणजे काय की आपल्या व्यवसाय संघटनेमध्ये उपक्रमामध्ये काही जागा आहेत रिक्त, आता ती जागा भरायची असतील. मग ती जागा जर भरायचा असेल तर जो कोणी उमेदवार असेल इच्छुक किंवा उमेदवारांचा शोध घेणं आणि त्या उमेदवारांना त्या व्यवसाय संघटनेमध्ये भरती करून घेण्यासाठी त्यांना आकर्षित करणे कशाद्वारे, की आवेदन करा, अर्ज करा, आम्ही तुम्हाला घेऊ, असं आकर्षित करण्याची प्रक्रियाच म्हणजे काय, भरती होय. हे लक्षात. आता हे भरती म्हणजे आपण बघितलात. आता या भरती बाबतीत सांगायचं झालं तर या ठिकाणी सांगता येऊ शकते काय, भरती ही संभाव्य कर्मचाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना उपक्रमाकडे अर्ज करण्यास प्रवृत्त करणारी काय आहे, क्रिया आहे. हे लक्षात. यामुळे उपक्रमाच्या भरती प्रक्रियेवर व्यवसाय, शासकीय व आर्थिक घटकांचा परिणाम होतो. म्हणजेच या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की जे काही उपक्रमाला आवश्यक कर्मचारी लागणार आहेत त्यांचा अगोदर काय संभाव्य शोध घेऊन त्यांना अर्ज करण्यासाठी प्रवृत्त करणारी प्रक्रिया म्हणजेच काय, भरती म्हटलेलं आहे. हे लक्षात. आता ही भरती बघितलात. आता या भरती करताना या भरतीवर किंवा या भरती प्रक्रियेवर काही घटक परिणाम करत असतात किंवा प्रभाव टाकत असतात. आता ते कोणते घटक, तर व्यावसायिक घटक, शासकीय घटक किंवा आर्थिक घटक हे त्या भरती प्रक्रियेवरती प्रभाव किंवा परिणाम टाकत असतात किंवा परिणाम करत असतात. हे लक्षात. आता जे काही भरती प्रक्रियेवर प्रभावित करणारे घटक मी म्हणलं कोणते, व्यावसायिक असतील, शासकीय असतील किंवा आर्थिक असतील, हे सर्व घटक आपण पुढील प्रमाणे बघणार आहोत. तर बघा, भरती प्रक्रियेवर प्रभाव टाकणारे घटक नंबर 1, उपक्रमाचा आकार. आता यामध्ये सांगता येईल उपक्रमाचा आकार. आता जो काही व्यवसाय संघटनेचा आकार असेल, उपक्रमाचा आकार म्हणजे व्यवसाय संघटनेचा आकार किंवा मग व्यवसायाचा विस्तार किती स्वरूपात झालेला आहे, किती प्रमाणात आहे, यावरून त्या व्यवसाय संघटनेमध्ये किती कर्मचाऱ्यांची आवश्यकता लागणार आहे हे सुद्धा काय केलं जाते, निश्चित केलं जाते. हे लक्षात. आता व्यवसायाचा व्याप जास्त, विस्तार जास्त, उपक्रमाचा आकार जास्त, तर तिथं कर्मचारी उत्पादनासाठी किंवा कामकाज करण्यासाठी जास्त लागतील. हे लक्षात. पण समजा उपक्रमाचा जर आकार लहान असेल, छोटासा बिझनेस असेल, छोटासा उपक्रम असेल, मग त्याच ठिकाणी काम करण्यासाठी जे काही कर्मचाऱ्यांची संख्या लागणार आहे ती किती लागणार आहे, ही कमी प्रमाणामध्ये लागणार आहे. हे लक्षात. म्हणून हा एक पहिला घटक सांगता येऊ शकतो काय, की उपक्रमाचा आकार हा एक घटक भरती प्रक्रियेवर प्रभाव टाकत असतो. कसा, जर भरती प्रक्रिया जर राबवायची असेल तर उपक्रमाचा आकार किंवा व्यवसायाचा आकार जास्त असेल तर कर्मचारी जास्त.
पण उपक्रमांचा आकार लहान असेल तर कर्मचारी सुद्धा कमीच लागणार आहेत, हे लक्षात. म्हणून हा एक पहिला घटक सांगता येऊ शकतो. त्यानंतर दुसरा घटक बघा, उपक्रमाची स्थिती. उपक्रमाची स्थिती. आता भरती प्रक्रियेवर हा प्रभाव टाकणारा दुसरा घटक सांगता येऊ शकतो, काय? उपक्रमाची स्थिती. आता व्यवसाय संघटनेचा आपण काय बघितलात? आकार बघितलात. आकार हा सुद्धा प्रभाव टाकतो, आपण पाहिलं. आता उपक्रमाची स्थिती. आता उपक्रमाची स्थिती जर चांगली असेल तर त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची जी काही आवश्यकता आहे ती पूर्ण केली जाते आणि जास्तीत जास्त कर्मचारी तिथं काय घेतले जातात, हे लक्षात. पण समजा उपक्रमाची स्थिती जर ही हालाकीची असेल, बिकट असेल किंवा मग तोट्यामध्ये जात असेल व्यवसाय, अशा वेळेस तिथं कर्मचारी लागणार आहेत का? मोठ्या प्रमाणावर नाही. म्हणून या ठिकाणी सांगता येऊ शकते की उपक्रमाची स्थिती हा सुद्धा घटक भरती प्रक्रियेवर प्रभाव टाकत असतो. कसा? उपक्रमाची स्थिती जेवढी चांगली, म्हणजे बिझनेस जेवढा चांगला, बिझनेस जेवढा कार्यक्षम असेल, बिझनेस जेवढा उत्तम प्रकारे नफा प्राप्ती करत असेल, तेव्हा जास्तीचं उत्पादन करायचं असेल तर तिथं कर्मचारी लागणार आहेत. किंवा कारखान्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्शन करायचं असेल तर त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता भासते, हे लक्षात. पण जर समजा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर स्थापन केला, पण तिथं मागणीच नाही, बाजारामध्ये मागणी कमी झाली, सप्लाय जास्त झाला, तर ते व्यवसाय फायद्यामध्ये ठरणार आहे का? नाही, तोट्यात जाणार आहे. अशा वेळेस मग त्या उपक्रमामधील कर्मचाऱ्यांची संख्या कमी केली जाते, कारण व्यवसाय तोट्यामध्ये आहे. उगाच त्यांना पगार वगैरे देईल का व्यवसाय किंवा उपक्रम? नाही. म्हणून हा एक घटक सांगता येऊ शकतो की भरती प्रक्रियेवर प्रभाव टाकणारा किंवा परिणाम करणारा, उपक्रमाची स्थिती जेवढी चांगली तिथं कर्मचाऱ्याची जास्तीत जास्त भरती केली जाते किंवा तिथं जास्तीत जास्त कर्मचारी कार्यरत असतात. पण उपक्रमाची स्थिती जर हालाकीची असेल किंवा मग खराब असेल तर तिथं कर्मचाऱ्यांची भरती जास्त नसते, मोजकेच कर्मचारी कार्यरत असतात, हे एक सांगता येऊ शकते. त्यानंतरचा पुढला घटक, उपक्रमाची उद्दिष्टे. आता हा एक पुढचा पॉइंट सांगता येऊ शकते, काय? उपक्रमाची उद्दिष्टे. आता ही उपक्रमाची उद्दिष्टे हा सुद्धा भरती प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा काम करत असतो किंवा प्रभाव टाकत असतो हा घटक सुद्धा. आता कसा प्रभाव टाकतो उपक्रमांची उद्दिष्टे? आता बघा, ज्या उपक्रमांची उद्दिष्टे जास्त किंवा प्रत्येक उपक्रमाची किंवा प्रत्येक व्यवसाय संघटनेची किंवा प्रत्येक ऑर्गनायझेशनची काय जे काही ऑब्जेक्टिव्ह असतात ते वेगवेगळे असतात. नफा प्राप्ती असेल, हे लक्षात, महत्तम विक्री असेल किंवा मग जास्तीत जास्त ग्राहकांचं समाधान असेल, हे लक्षात. त्यासोबतच बाजारपेठेमध्ये पत निर्माण केलेली असेल किंवा मग ब्रँड टिकून ठेवणं असेल, हे लक्षात. हे प्रत्येक व्यवसाय संघटनेचे उद्दिष्टे असतात. आता हे उद्दिष्टे जर पूर्ण करायची असतात किंवा हे उद्दिष्टे जर पूर्ण करायचे असतील तर त्या ठिकाणी काही कर्मचाऱ्याची आवश्यकता मोठ्या प्रमाणावर लागते. कारण जे काही व्यवसाय संघटनेमध्ये काम केलं जाणार आहे, उत्पादनाचं काम असो, सेवा वितरण करण्याचं काम असो, मग अशा वेळेस काय तिथं कर्मचाऱ्यांची जास्त मोठ्या प्रमाणावर आवश्यकता भासते. कारण उद्दिष्टांची पूर्तता करायची म्हणल्यावर कर्मचारी जास्त लागतात. कर्मचारी जास्त असतील तर कार्यक्षम पद्धतीने त्यांच्याकडून काम करून घेता येईल. नसता मग मोजकेच कर्मचारी आहेत आणि त्यांच्याकडून जर काम करून घेत असले तर ते कर्मचारी कार्यक्षम पद्धतीने करणार नाही. म्हणून व्यवसाय संघटनेला जेवढे कर्मचारी आवश्यक आहेत तेवढे कर्मचारी काय या भरती माध्यमातून घेता येऊ शकतात आणि उपक्रमाची उद्दिष्टे पूर्ण करता येऊ शकतात, हे लक्षात. म्हणजे जेवढे उपक्रमाची उद्दिष्टे जास्त तेवढं कर्मचारी भरती मोठ्या प्रमाणावर करून तिथं काय केलं जाते, उत्पादन वगैरे किंवा कार्य केलं जाते. पण समजा उपक्रमाची उद्दिष्टेच काही नाहीत, अशा वेळेस कर्मचारी भरती तिथं केली जाणार आहे का? मोठ्या प्रमाणावर केली जाणार नाही. म्हणून काय बघा तिथं सांगता येऊ शकते, महत्वपूर्ण उद्दिष्टांची प्राप्तीसाठी योग्य कार्यकुशल व कौशल्य पूर्ण कर्मचाऱ्यांची भरती करावी लागते. यामुळे याचा परिणाम भरती प्रक्रियेवरती होतो. काय म्हटले? महत्वपूर्ण, कार्यकुशल, कौशल्यवान, ज्ञानी, अनुभवी अशा कर्मचाऱ्यांची काय व्यवसाय संघटनेमध्ये भरती करावी लागते.
कारण व्यवसाय संघटनेचे जर उद्दिष्टे जास्त असतील, महत्वपूर्ण उद्दिष्टे जर साध्य करायचे असतील तर त्यांची भरती करणं गरजेचं असते. पण समजा भरतीच नाही मोठ्या प्रमाणावर, उद्दिष्टांची प्राप्ती होणार आहे का? नाही. म्हणून उद्दिष्ट व्यवसाय संघटनेचा हा घटक सुद्धा काय कर्मचाऱ्याची भरती प्रक्रियेवर प्रभाव टाकत असतो. त्यानंतरचा पुढला घटक बघा, मोबदल्याचा दर. मोबदल्याचा दर यामध्ये सांगता येऊ शकते बघा, कर्मचाऱ्यांना किंवा मग कोणतेही कर्मचारी व्यवसाय संघटनेमध्ये जेव्हा कार्य करत असतात किंवा काम करत असतात तेव्हा त्यांना त्यांच्या कार्याबाबत काहीतरी मोबदला त्या उपक्रमाकडून किंवा मग व्यवसायाकडून दिला जातो, हे लक्षात. पण समजा व्यवसायाकडून किंवा उपक्रमाकडून जे काही कर्मचारी व्यवसाय संघटनेत किंवा उपक्रमामध्ये काम केल्यानंतर जर त्यांना जर मोबदला त्यांच्या अपेक्षेप्रमाणे जर दिला गेला नसेल तर त्या ठिकाणी कर्मचारी थांबणार नाही किंवा मग काम करणार नाही, ते निघून जातील किंवा मग ते दुसऱ्या ठिकाणी काम बघतील, हे लक्षात. पण समजा कर्मचारी व्यवसायामध्ये जर काम करत असतील आणि त्यांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे जर जास्तीचा मोबदला दिला, हे लक्षात, अशा वेळेस जास्तीचा मोबदला जर मिळत असेल तर कर्मचाऱ्यांची भरती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होत असते. कर्मचारी आकर्षले जातात. कर्मचारी विचार काय करतात, बाबा विशिष्ट कंपनीमध्ये काय मोबदला कार्यासाठी जास्त दिला जात आहे, मग आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे. उदाहरणार्थ सांगता येईल कोटक महिंद्रा असेल, टाटा असेल, या ज्या काही कंपन्या आहेत, ह्या बँका किंवा कोटक महिंद्रा बँक आहे, हे लक्षात, आयसीआयसीआय बँक असेल, ऍक्सिस बँक असेल किंवा मग टाटा लिमिटेड असेल, या ज्या काही कंपन्या किंवा मग बँक आहेत यामध्ये कर्मचाऱ्यांना चांगल्या पद्धतीचं काय मोबदला दिला जातो कार्याबद्दल. म्हणून जास्तीत जास्त कर्मचारी तिकडल्या त्या ऑर्गनायझेशनमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजे टाटा कन्सल्टन्सी, हे लक्षात, अशा व्यवसायामध्ये उपक्रमामध्ये हे जाण्यासाठी कर्मचारी काय धडपड करत असतात, आकर्षित होत असतात. म्हणजेच या ठिकाणी सांगता येऊ शकते काय, ज्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना कार्याचा मोबदला जास्त मिळतो त्या ठिकाणी कर्मचारी मोठ्या प्रमाणावर काय आकर्षले जातात. म्हणजे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भरतीसाठी कर्मचारी अर्ज करत असतात, हे लक्षात. पण ज्या ठिकाणी त्यांना कार्याचा मोबदला अपेक्षेप्रमाणे भेटत नसेल किंवा त्यांना जो काही मोबदला दिला जात आहे त्याचा जर दर कमी असेल, हे लक्षात, मग अशा वेळेस काय होऊ शकते, त्या ठिकाणचे कर्मचारी त्या उपक्रमाला सोडून किंवा मग त्या व्यवसाय संघटनेला किंवा त्या बिझनेसला सोडून दुसऱ्या ठिकाणी काम एखाद्या वेळेस बघू शकतात. म्हणून हा घटक सुद्धा काय मोबदल्याचा दर. कर्मचाऱ्यांना जर जास्त मोबदला असेल तर त्या ठिकाणी कर्मचारी जास्त आकर्षित होतील, तिथं जास्त भरती होईल. पण समजा कर्मचाऱ्यांना मोबदला जास्तीचा नाही, अशा वेळेस कर्मचारी त्या ठिकाणी थांबणार नाही, ते निघून जातील, म्हणून तिथं भरती कमी प्रमाणात होईल. हा सुद्धा घटक त्या भरती प्रक्रियेवर काय करतो प्रभाव टाकत असतो. त्यानंतरचा पुढला घटक बघा, उपक्रमाचा विकास. उपक्रमाचा विकास किंवा मग व्यवसाय संघटनेचा विकास म्हणता येईल. आता उपक्रमाचा विकास दर काय आहे पॉइंट, उपक्रमाचा विकास दर. तर या ठिकाणी सांगता येऊ शकते यामध्ये की उपक्रमाचा विकास, आता जे काही व्यवसाय आहे किंवा व्यवसाय संघटना आहे किंवा मग जे काही उपक्रम आहे त्या उपक्रमाचा जर विकास मोठ्या प्रमाणावर जर झाला असेल तर अशा वेळेस त्या ठिकाणी कर्मचारी काम करण्यासाठी जास्तीत जास्त इंटरेस्ट दाखवतात, आवड निर्माण करतात, तिथं आपल्याला जॉब भेटावा म्हणून ते जास्त काय इंटरेस्टेड असतात त्या कंपनीमध्ये किंवा मग त्या कन्सल्टन्सीमध्ये काम करण्यासाठी, हे लक्षात. का? कारण तिथं पगार तर जास्त असतो, त्यासोबतच काय तिथं इन्सेंटिव्ह भेटत असतो, त्यासोबतच टीए भेटत असतो, त्यासोबतच काय राहण्यासाठी घर वगैरे, हे सर्व बाबी, कॅन्टीन सोय सर्व मिळत असते. म्हणून कर्मचारी त्या चांगल्या व्यवसाय संघटनेमध्ये जाण्यासाठी प्रयत्नशील असतात नेहमी, जिथं ह्या सर्व फॅसिलिटीज भेटतात. आणि हे कोणत्या ठिकाणी भेटू शकतात, ज्या उपक्रमाचा विकास मोठ्या प्रमाणावर झालेला आहे.
म्हणजे उदाहरणात सांगता येऊ शकते काय, टाटा कन्सल्टन्सी असेल, महिंद्रा असेल, हे लक्षात, हे जे काही उपक्रम आहेत किंवा हे जे काही व्यवसाय संघटना असतात यामध्ये जास्त फॅसिलिटीज दिल्या जातात, जास्त पगारी असतात, त्यामुळं कर्मचारी त्या ठिकाणी काय जॉब साठी जास्त अप्लाय करतात, हे लक्षात. पण समजा उपक्रमाचा विकासाचा दर, ज्या उपक्रमांचा विकासाचा दर जास्त असतो, आता विकासाचा दर म्हणजे उत्पादन करत असेल, उत्पादनाला जास्त मागणी असेल, उत्पादन केले जाते, विक्री जास्त होत असेल तर नफा वाढतो, ऑटोमॅटिक विकास होत असतो, हे लक्षात. मग उपक्रमाचा जर विकास मोठ्या प्रमाणावर झाला असेल तर उपक्रमाचा जर विकास झालेला असेल तर आपल्याला एक लक्षात येऊ शकते तिथं बाब काय, तिथं त्या व्यवसाय संघटनेमध्ये किंवा त्या उपक्रमामध्ये जे काही कर्मचारी काम करत आहेत त्यांना काय, त्यांच्या कार्याचा मोबदला तर दिला जातोच जातो, पण त्यासोबतच काय त्यांना सुरक्षितता प्रदान केली जाते. म्हणजे त्यांना कार्य करत असताना कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही याची दक्षता घेतली जाते, त्यांना सुरक्षितता प्रदान केली जाते. त्यासोबतच ज्या उपक्रमाचा विकास झालेला असतो त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना गॅरंटी असते की बाबा ते सेवानिवृत्त हो चुकणार, त्या ठिकाणी त्यांना कामात कार्यरत ठेवण्यात येते किंवा मग ठेवले जाते, हे लक्षात. म्हणून अशा पद्धतीने काय हा एक घटक सुद्धा त्या भरती प्रक्रियेवर परिणाम किंवा प्रभाव टाकत असतो. काय, ज्या उपक्रमाचा विकासाचा दर जास्त असतो त्या उपक्रमामध्ये कर्मचारी भरती होण्यासाठी जास्त आकर्षित होत असतात. पण जर समजा उपक्रमाचा जर विकास कमी झालेला असेल, म्हणजे व्यवसाय संघटनेचाच विकास नाही तर कर्मचाऱ्यांचा तिथे विकास होणार आहे का, कर्मचाऱ्यांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे ज्या काही फॅसिलिटीज पाहिजे त्या मिळणार आहेत का, नाही मिळणार. म्हणून हा एक घटक सांगता येऊ शकतो की भरती प्रक्रियेवर प्रभाव टाकणारा किंवा परिणाम करणारा, हे लक्षात. त्यानंतरचा पुढला घटक बघा, भविष्यातील विकासाची संभाव्यता. भविष्यातील विकासाची संभाव्यता, आता हा सुद्धा घटक काय भरती प्रक्रियेवर प्रभाव करू शकतो किंवा मग करत असतो. कसा, आता तर भविष्यातील विकासाची संभाव्यता हा घटक कस काय परिणाम करू शकतो, तर बघा भरती प्रक्रियेद्वारे, हे लक्षात. आता आपण साधं उदाहरण सांगतो, आपण शेअर मार्केटमधून काही शेअर्सची खरेदी करतो, हे लक्षात. आता त्या शेअर्सची किंमत जरी कमी असली तरी आपण खरेदी करतो, का करतो, कारण आपल्याला पॉसिबिलिटी वाटत असते की बाबा इन फ्युचर मध्ये त्या शेअर्सची किंमत वाढू शकते, बरोबर, म्हणून आपण ते शेअर्स खरेदी करतो. तसंच काय की समजा सध्या उपक्रमाचा विकास कमी असेल किंवा सध्या व्यवसाय चांगल्या पद्धतीचा कार्यरत नसेल, फक्त जेवढं खर्च आहे तेवढंच नफ्याची प्राप्ती होत आहे, समजा उत्पन्नाची प्राप्ती होत आहे. मग अशा वेळेस त्या ठिकाणी जे काही कर्मचारी कार्यरत असतात ते एखाद्या वेळेस विचार करू शकतात की बाबा भविष्यामध्ये हा व्यवसाय जास्त काय ग्रोथ करू शकतो. हे कशावरून विचार करतो की बाबा जे काही त्या कंपनीची स्ट्रॅटर्जी असते, म्हणजे व्यूहरचना असते, धोरण असते, त्यावरून ते कर्मचारी काय करत असतात, त्या व्यवसाय संघटनेमध्ये थांबायचं का नाही हे ठरवत असतात, हे लक्षात. किंवा मग आता हे कर्मचारी अगोदर जे काम करत होते त्यांच्या बाबतीत आहे, तसंच जे काही नवीन कर्मचारी त्या व्यवसाय संघटनेमध्ये येणार असतात भरतीच्या माध्यमातून, ते सुद्धा उमेदवार काय विचार करत असतात की बाबा आपण जर विशिष्ट व्यवसायामध्ये, उपक्रमामध्ये किंवा मग ऑर्गनायझेशन मध्ये गेलं तर आपली तर ग्रोथ होणार आहे, पण फ्युचरमध्ये जे काही ऑर्गनायझेशन आहे हे जास्त चांगल्या प्रकारे काय ग्रोथ करू शकते किंवा चांगल्या पद्धतीने काय त्यांचा विकास होऊ शकतो. मोठ्या प्रमाणावर काय हा जो काही उपक्रम आहे तो वाढू शकतो किंवा ग्रोथ होऊ शकते असं त्यांना वाटते, म्हणून ते कर्मचारी काय इंटरेस्टेड असतात त्या उपक्रमामध्ये जाण्यासाठी, ते काय असतात इंटरेस्टेड असतात, हे लक्षात. पण समजा काही कर्मचारी काय विचार काही उमेदवार काय करतात भरतीच्या अगोदरच
त्या व्यवसाय संघटनेच्या इतिहासावरूनच. आता विशिष्ट उपक्रम आहे, हे जास्त काही प्रगती करणार नाही, जास्त काही ह्यांच्या प्रोडक्टला, ह्या उपक्रमाच्या प्रोडक्टला किंवा मग सर्व्हिसेसला जास्त डिमांड नाही, हे लक्षात. म्हणून चला आपण त्या ठिकाणी काम करण्याची आवश्यकता नाही, आपण दुसऱ्या ठिकाणी काम बघू, असं सुद्धा काही उमेदवार काम करत म्हणजे विचार करतात किंवा काम करण्याचं टाळत असतात, हे लक्षात. म्हणून या ठिकाणी हा घटक सुद्धा सांगता येऊ शकते काय, भविष्यातील विकासाची संभाव्यता हा घटक भरती प्रक्रियेवर प्रभाव करू शकतो. जे पॉझिटिव्ह विचार करतात उमेदवार ते विशिष्ट उपक्रमामध्ये जायचं का नाही ते ठरवतात. का जायचं का नाही ठरवतात, कारण त्यांना माहित असते, जे पॉझिटिव्ह विचार करतात ते काय विचार करतात की बाबा उद्या चलून ते उपक्रम चांगला फायदेशीर ठरू शकतो, जास्तीत जास्त विकास करू शकतो, उपक्रमाचा विकास झाला की ऑटोमॅटिक आपली पण काय ग्रोथ होईल असा ते विचार करतात आणि ते त्या ठिकाणी भरती होतात. पण समजा उपक्रमाचा विकासच भविष्यामध्ये होणार नसेल तर त्या ठिकाणी कर्मचारी भरती होणारच नाहीत, मग तिथं काय होणार आहे, कर्मचारी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार नाहीत. म्हणून हा घटक सुद्धा काय प्रभाव टाकत असतो. त्यामध्ये थोडक्यात सांगता येईल बघा, ज्या उद्योगांचा भविष्यात विकास होणार आहे अशा उद्योगातील कर्मचाऱ्यांना भविष्यातील नोकरीबाबत सुरक्षितता वाटते, त्यामुळे अशा उद्योगाकडे कर्मचारी भरती प्रक्रियेत सहभागी होतात आणि या उलट परिस्थिती असेल तर कर्मचारी काम सोडून जातात. तेच मी सांगितले काय, भविष्यामध्ये जर ग्रोथ होण्याची शक्यता किंवा मग फ्युचरमध्ये तो उपक्रम किंवा मग ती ऑर्गनायझेशन जर जास्त मोठ्या प्रमाणात जर काय डेव्हलप होत असेल तर त्या ठिकाणी कर्मचारी काय थांबण्याचा प्रयत्न करत असतात किंवा मग भरती होण्याचा प्रयत्न करत असतात. पण जर भविष्यामध्ये जर ह्या विशिष्ट उपक्रमाचा विकास होणार नसेल तर त्या ठिकाणी कर्मचारी थांबणार नाही, ते तिथून निघून जातात. म्हणून हा घटक त्यावर प्रभाव टाकत असतो, कशावर, भरतीवर. त्यानंतरचा पुढला घटक बघा, मनुष्यबळाची उपलब्धता. मनुष्यबळाची उपलब्धता हा सुद्धा भरतीवर काय प्रभाव टाकत असतो. बघा त्यामध्ये सांगता येऊ शकते कसं, ज्या देशात मनुष्यबळाची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर असते अशा देशातील उपक्रमांना सहज कर्मचारी वर्ग प्राप्त होतो आणि ज्या देशात मनुष्यबळाची कमतरता आहे अशा देशातील उपक्रमांना सहज कर्मचारी वर्गाची उपलब्धता होत नाही. त्यामुळे याचा परिणाम भरती प्रक्रियेवर होतो. बघा आता मनुष्यबळाची उपलब्धता हा घटक सुद्धा भरती प्रक्रियेवर प्रभाव टाकत आहे. कसा, आता भारतासारखा जर देशाचा विचार केला, चीन सारख्या देशांचा जर विचार केला, तिथं मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या आहे, पॉप्युलेशन ह्यूज आहे, हे लक्षात. मग पॉप्युलेशन ह्यूज असेल तर एम्प्लॉयमेंट कमी आहे, रोजगार कमी आहे आणि जिथं रोजगार भेटेल ते लवकर जातात आणि काम बघत असतात, हे लक्षात. म्हणजे ज्या ठिकाणी ज्या देशात लोकसंख्येचं प्रमाण अधिक असेल त्या देशामध्ये मनुष्यबळाची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर होते आणि या भरती मार्फत मोठ्या प्रमाणावर कर्मचारी व्यवसायामध्ये किंवा उपक्रमामध्ये सामावून घेता येऊ शकतात किंवा मग घेण्यात येते. पण समजा देशामध्ये मनुष्यबळाची उपलब्धता कमी असेल किंवा कमी प्रमाणामध्ये लोकसंख्या आहे, हे लक्षात. अशा वेळेस उपक्रमातील कामं करण्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध होतील याची कमी शक्यता असते किंवा याबाबत शंका निर्माण होते. म्हणून हा घटक सुद्धा काय व्यवसाय संघटनेवर प्रभाव करत असलेला आपणास सांगता येऊ शकतो. काय, ज्या देशामध्ये मनुष्यबळाची उपलब्धता जास्त त्या ठिकाणी त्या देशामध्ये उपक्रमांना किंवा मग व्यवसाय संघटनांना काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर होते आणि या भरतीच्या माध्यमातून ते सामावून घेऊ शकतात. पण उपलब्धताच नसेल कर्मचाऱ्यांची तर त्या ठिकाणी भरती करणं अवघड बाब आहे. म्हणून ही एक बाब प्रभाव टाकत असते भरती प्रक्रियेवर. त्यानंतर पुढे सरकारी धोरण. सरकारी धोरण, आता सरकारचे धोरण सुद्धा भरती प्रक्रियेवर प्रभाव टाकत असतात, हे लक्षात. आता सरकारचे धोरण कसे काय प्रभाव टाकू शकतात, आता दरवर्षी किंवा मग सरकारद्वारे कर्मचाऱ्यांबाबतीत किंवा मग कामगारांबाबतीत काय करत असतात, काही धोरण, काही नियम, काही तरतुदी जाहीर करत असते, हे लक्षात. मग त्या तरतुदीचा प्रभाव त्या कर्मचारी वर्गावर होतो आणि त्या कर्मचारी वर्गावरूनच त्या भरतीच्या माध्यमातून उपक्रमामध्ये समाविष्ट व्हायचं का नाही ते ठरवत असतात.
जर जे काही सरकारचे धोरण, तरतुदी, नियम हे कर्मचाऱ्या बाबतीत योग्य असतील तर कर्मचारी त्या उपक्रमामध्ये जाण्यास इंटरेस्टेड असतात. पण समजा काही बाबी त्यांच्या विरुद्ध किंवा उलट आहेत, पोषक नाहीत कर्मचाऱ्यांना काम करण्याबाबतीत किंवा मग इतर बाबी असतील, अशा वेळेस त्या ठिकाणी कर्मचारी काय या भरती माध्यमातून उपक्रमामध्ये समाविष्ट होण्यासाठी तयार नसतात. किंवा कामाचा तास ठरवून दिलेला आहे 8 तास ड्युटी, पण सरकारच्या धोरणानुसार ते केलं 12 तास ड्युटी. कर्मचारी काम करतील का हो? नाही करणार. काही कर्मचारी सोडून जातील. तिथं भरतीवर, प्रक्रियेवर परिणाम होतो कर्मचारी काम सोडून गेले की. त्यासोबतच सरकारनं ठरवलं धोरणाद्वारे, नियमाद्वारे, तरतुदीद्वारे काय 8 तासाची ड्युटी 12 तास, त्यासोबतच इन्सेंटिव्ह नाही, काही नाही, किंवा मग त्यांना जे काही प्रोव्हिडंट फंड, रिटायरमेंट बेनिफिट असेल, भविष्यकालीन निर्वाह निधी असेल, हा द्यायचा नाही सरकारनं ठरवलं. नियम आहेत, तरतुदी आहेत. मग त्या ठिकाणी कर्मचारी काम करतील का हो त्या उपक्रमामध्ये किंवा वगैरे वगैरे. किंवा सरकारनं म्हणलं इन्शुरन्स कर्मचाऱ्यांनी स्वतः काढायचा, व्यवसाय संघटनांनी त्यांचा इन्शुरन्स वगैरे काहीही काढायचा नाही. किंवा अपघात वगैरे झाला तर स्वतः त्या कर्मचाऱ्यांनीच आपला उपचार वगैरे किंवा मग जे काही अपघात वगैरे झाला तर त्याची भरपाई स्वतःच करावी. अशा वेळेस ते कर्मचारी तिथे काम करतील का हो? नाही, ते काम सोडून जातील आणि दुसऱ्या ठिकाणी बघतील. हे लक्षात प्रभाव टाकत आहे भरतीवर हा घटक काय सरकारचे धोरण. किंवा मग हा 7वा वेतन आयोग बघा, आता 1-1.5 वर्षाखाली लागू केला गेला शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत. काही ठिकाणी लागू झाला, काही ठिकाणी नाही झाला, आणखी काही कर्मचाऱ्यांना. मग आता काही ज्या कर्मचाऱ्यांना लागू झाला 7वा वेतन आयोग ते चांगल्या पद्धतीने खुश आहेत, पण ज्यांना लागू झाला नाही ते काय आहेत? मग सरकारच्या धोरणावर नाराज आहेत. हे लक्षात. मग भरती प्रक्रियेवर काय प्रभाव टाकत असते. किंवा आता रिझर्वेशनचा घ्या घटक. भरती प्रक्रियेबाबत जर समजा रिझर्वेशन जर ठेवलं गेलं, अशा वेळेस विशिष्ट रिझर्वेशन असणाऱ्या लोकांना भरती प्रक्रियेत सामावून घ्या, दुसऱ्याला नाही, तर त्या ठिकाणी काही ज्यांना सामावून घेतलं जात नाही ते सरकारच्या धोरणावर नाराज होतात. ते मग भरती प्रक्रियेत समाविष्ट होत नाही. हे लक्षात. म्हणून सरकारचे धोरण सुद्धा काय भरती प्रक्रियेवर प्रभाव टाकत असतात. हा घटक प्रभाव टाकत असतो भरती प्रक्रियेवर. हे लक्षात. त्यामध्ये थोडक्यात सांगता येईल बघा. कर्मचाऱ्यांसंबंधित सरकारी धोरणांचा परिणाम कर्मचारी भरती प्रक्रियेवर होतो. कर्मचारी विषयक विविध नियम व कर्मचाऱ्यांच्या संबंधित विविध धोरणाची आखणी सरकारद्वारे केली जाते. हे धोरण लक्षात घेऊनच भरती प्रक्रिया राबवावी लागते. हे लक्षात. मी जे आता सांगितलं तेच काय सरकारचे जे काही धोरण असतील, जे नियम असतील, त्याद्वारेच कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येते, त्याद्वारेच कामाची आखणी करण्यात येते, कर्मचाऱ्यांची रिक्रुटमेंट करायची का नाही, कशा पद्धतीने करायची, हे सर्व बाबी ठरलेल्या असतात. हे लक्षात. आणि हे सर्व बाबी लक्षात ठेवूनच कर्मचाऱ्यांची भरती करावी लागते. जर समध्या बाबी जर उमेदवारांच्या मनासारख्या असतील, जवळपास 80% तर कर्मचारी किंवा उमेदवार त्या उपक्रमामध्ये, विशिष्ट उपक्रमामध्ये काय जाण्यास तयारी दर्शवतात, अन्यथा ते त्या ठिकाणी जात नाही. म्हणून भरती प्रक्रियेवर हा सुद्धा घटक प्रभाव टाकत असतो, या ठिकाणी सांगता येऊ शकते. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी या भरती प्रक्रियेवर प्रभाव टाकणारे घटक थोडक्यात सांगता येऊ शकतात. पुढील लेक्चरमध्ये यानंतरचा पॉइंट घेऊ. ओके.